नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. गोव्याला जोडायसाठी आम्ही मार्ग द्यायचे काय मला सांगा. बोना सरकारला जर काय सुधारणा करायचं आहे त्या मार्गांमध्ये सुधारणा करू देत. पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. भक्तीपीठाला आमचा विरोध एवढ्यासाठी आहे की आमच्या सर्वांच्या गोरगरिबांच्या जमिनी घालवून ती कुटुंब पिढ्यानपिढ्या वाऱ्यावर सोडल्यासारखं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकामुळे भावी पिढीला प्रेरणा मिळेल. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचं स्मारक लोकार्पणावेळी प्रतिपादन. आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून साकारलं स्मारक. आम्हाला 3 जागा मिळणार असताना तुम्ही 4 म्हणताय, म्हणून तुमचे आभार. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची लोकसभा जागा वाटपावरून पत्रकारांना उद्देशून मिश्किल टिप्पणी. जागा वाटपाबद्दल अनेक चर्चा आहेत. 4 जागाच मिळतील असे राष्ट्रवादीला म्हटलं जातं. तो आता जे ठरेल ना, काय ठरेल ते आता आज संध्याकाळी ठरेल. 3 जागा मिळेल म्हणून तू आभार आहे. मी तुला 4 म्हटला. भ्रष्टाचाराला कंटाळून राधानगरी तालुक्यातील कोतवालाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. तळगावमधील अवैध उत्खननाकडे तलाठी आणि तहसीलदार दुर्लक्ष करत असल्याचा कोतवाल तानाजी पाटील यांचा आरोप. यावेळी मी शासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांना म्हणजे तलाठी असतील, मंडळाधिकारी असेल किंवा माझे तहसीलदार मॅडम अधिकारी असतील यांना वेळोवेळी मी प्रत्यक्ष भेटून फोनद्वारे आणि असं सांगितलं होतं, तरीसुद्धा त्या अवैध उत्खननावर कारवाई झाली नाही. मात्र माझी कारवाई चालू आहे. म्हणजे आणि दिलबहार तालीम मंडळावर मात करत बालगोपाल तालीम मंडळाचा सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश.